नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आलेलो आपण शेतामध्ये। अनेक जणांचे प्रश्न होते की सर, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे सौर पॅनल फिटिंग करण्यात आली होती त्याचा सविस्तर व्हिडिओ आम्हाला पाहिजे, तर त्याबद्दल आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत जे पॅनल बसवण्यात आलेले आहेत त्यासोबत काय काय मटेरियल येतं आणि किती फूट पाईप येतो हे सर्व काही डिटेल आम्हाला सांगा। तर त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहोत। तर तुम्हाला मी सविस्तर तिथं पॅनल पाशी जाणार आहे आणि सविस्तर तुम्हाला डिटेल सांगणार आहे किती फूट आपला बोर आहे आणि मोटर कोणती आलेली, मोटरचा ब्रँड कोणता आहे, कोणत्या कंपनीचा आपण पॅनल घेतलेले आहे, हे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। चला तर मग मित्रांनो, हा आपला बोर आहे आणि तुम्हाला अगोदर सांगायचं आहे की आपली पहिली मोटर होती, हे पाहू शकता अशा प्रकारे लाईट कनेक्शन देखील इथं होतं आणि ही इथं पहिली मोटर होती। कालच्या व्हिडिओमध्ये आपण टाकलं होतं ना की यातली मोटर आपण काढली आणि नंतर आपण सौर पॅनलची जी मोटर येते ती मोटर टाकली। अनेक जणांचे प्रश्न होते की तुम्हाला कोटेशन आहे का, होते का, तरी पण तुमची कस काय ही मोटर तुम्हाला मिळाली, असे अनेक प्रश्न आपल्याला आले होते। तर चला मी तुम्हाला सर्वात अगोदर मी जी कोण्या कंपनीची मोटर यूज करतोय ती तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो पाहू शकता ही आहे जीके, हे बघा जीके कंपनीची मोटर आपण टाकलेली आहे आपल्या याच्यामध्ये बोरमध्ये। मित्रांनो सकाळचे 8 वाजलेले आहेत, 8 वाजता आपली मोटर चालू झाली, 8च्या बी अगोदर झाली पण मला यायला इथं 8 वाजलेले आहेत। तर अशा प्रकारे मोटर चालू झालेली आहे पाहू शकता आणि ही ऑटोमॅटिक चालू झालेली आहे। मी याला ऑटो लावलं होतं, म्हणजे मी याचं बटन ऑलरेडी टाकून ठेवलेलं होतं, म्हणजे कालच्या डेटमध्ये मी याला ऑन केलेलं होतं। तर आज सकाळी लाईट म्हणजे ऊन पडलं 8 वाजता आणि लगेच ही मोटर चालू झालेली आहे। पाहू शकता हे अशा प्रकारे पॅनल फिटिंग केलेले आहे, हे मी तुम्हाला सविस्तर कालच्या डिटेल मध्ये सांगितलं होतं। मित्रांनो अनेक जणांचे प्रश्न होते की हे सौर पॅनल कधी आले। मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत आपल्याला हे सौर पॅनल मिळालेले आहेत। तर अनेक जणांचे प्रश्न होते की हे तुम्हाला मिळाले, तुम्ही अर्ज कधी केला होता, तुम्हाला हे पॅनल किती मिळाले, हे किती HP चा पंप आहे आणि मोटर किती आली, मोटर कोणती आली, कोण्या कंपनीची आली, तुम्हाला किती फूट पाईप मिळाला आणि सोबत काय काय मटेरियल मिळालं, हे सर्व डिटेल मी तुम्हाला सांगतोय। चला मित्रांनो सर्वप्रथम पाहून घ्या की हे तुमचे जे पॅनल आहेत, म्हणजे आपला हे 3 HP चा पंप आहे। तर 3 HP साठी आपण अप्लाय केला होता, अर्ज करताना आपण 3 HP चा पंप ऑनलाईन अर्ज केला होता। तर क्षेत्रानुसार आपल्याला पंप निवडायचा ऑप्शन येते। मित्रांनो आपलं 1.5 एकर शेती होती, 1.5 एकर शेतीमध्ये आपण 3 HP चा पंप अप्लाय केला होता। तर अप्लाय केल्यानंतर आपल्याला हे पंप कधी मिळाला हे पण मी तुम्हाला सांगतोच आहे, पण सर्वप्रथम तुम्ही पाहून घ्या आपले हे पॅनल किती आहेत। मित्रांनो हे पॅनल आहेत 1 2 3 4 5 6, हे अशा प्रकारे आपल्याला 6 पॅनल आहेत आणि 6 पॅनल आलेले आहेत। सोबत कशी फिटिंग झाली ते पण तुम्हाला सांगतो। कालच्या डेटमध्ये आपण ही सर्व काय फिटिंग, खड्डा वगैरे कसं काय खांदायचं याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगितली होती। आणि हे पाहू शकता अशा प्रकारे हे ऑटो म्हणजे जे की आपण स्टार्टर म्हणतो ते आपल्याला इथं मिळतंय। इथून आपल्याला पॉवर ऑन ऑफ करण्याचं सगळं ऑप्शन मिळतंय, मोटर चालू बंद करायचं इथं बटन आहे आणि सोबत तुम्हाला सांगायचं हे जीके कंपनीचं आपण पॅनल यूज करत आहोत। सर्व काही हे जीकेचं आहे, पाहू शकता। तुम्ही कोणत्याही कंपनीचं निवडू शकता, असं नाही की याच कंपनीचं घ्या। मित्रांनो इथं पाहू शकता हे अशा प्रकारे एक ऑप्शन आहे, ते तुम्ही म्हणू शकता की नेटवर्क कशासाठी आहे। तर मित्रांनो ईज पडती, कधी कधी ईज जर पडली तर आपली डायरेक्ट ईज आपल्या पॅनलवर पडू नये, म्हणून हे डायरेक्टली ईज पडल्यानंतर डायरेक्ट जमिनीत जाते। मित्रांनो याला आर्थिंगची पण एक आवश्यकता असते, तर आर्थिंग तिथंच केलेली आहे, तिथं पाहू शकता। ही सर्व काही पॅनलची फिटिंग वगैरे हे कंपनीवाले करून देतात। आणि हो अनेक जणांचे प्रश्न होते की तुम्हाला पाईप किती मिळाला। मित्रांनो तुम्ही जो अर्ज करताय त्या अर्जामध्ये तुम्हाला टाकायचं असतं की आपली बोर किंवा विहीर किती फूट आहे, त्या फुटेच्या अंदाजानुसार आपल्याला पाईप मिळत असतो। असं नाही की तुम्ही 100 फूट टाकला आणि तुम्हाला 200 फूट पाईप मिळेल। तुम्हाला अर्ज करता वेळेस टाकायचं, जर तुमचा 300 फूट असेल तर तुम्ही 310 किंवा 300 फूट टाकू शकता आणि मग तुम्हाला हे 300 फूट पाईप मिळेल आणि 300 फूट नुसार तुम्हाला मोटर पण मिळून जाईल। मित्रांनो अनेक जण काही जण गलती करतात की अर्ज करताना चुकीचा अर्ज भरतात, त्यामुळे आपल्याला अर्जाचे जे पॅनल आहेत लवकर मिळत नाहीत। आता हे लवकर मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं याबद्दल पण मी सविस्तर माहिती सांगणार आहे। मित्रांनो तुम्हाला देखील मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत जर लवकर पंप पाहिजे असेल तर तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करायचा आहे किंवा कशा प्रकारे तुम्हाला यामध्ये सिलेक्शन करायचे, कशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करायचे आणि कशा प्रकारे लवकर प्रोसेस करता येईल ह्याची जर तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की या चॅनलवरती सर्व काही डिटेल तुम्हाला सविस्तररित्या माहिती मिळणार आहे। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो की ही जी बोर आहे हे किती फूट आहे
हे आहे बघा 80 फूट बोर आहे. 80 फूट तर आपल्याला 100 फूट पाईप मिळाला होता आणि त्यामधला पाईप आपण एकीकडे ठेवून दिला, कारण की जेवढा लागतो तेवढा आपण यूज केलेला आहे. आणि अनेक जणांचे प्रश्न होते की तुमचं जे पाईपलाईन आहे किती फूट आहे, किती लांब आहे. तर ते तुम्हाला सांगतो मी, कम से कम 5 एकर जिथपर्यंत शेती असते तिथपर्यंत माझी पाईपलाईन आहे आणि इथून पाणी मी 5 एकर मध्ये घेऊन जात आहे.